श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? बरे असलेच पाहिजे. तर सर्वात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग राहिली नाही, गुड आफ्टरनून झाले, कारण का वाजलेले आहेत 12. आज संडे आहे, तर काल तुम्हाला नाही सांगितलं ना, आज सांगते. आज मला मस्त चिकनची एक ऑर्डर मिळालेली आहे 4 डब्यांची. तर खरंच तुमच्या सपोर्टनी झालेला आहे. खूप छान सगळ्यांचा सपोर्ट मिळाला. काल कमेंट वगैरे सगळ्यांचे इतके छान होते ना. गुड्डी ताई, श्रुती ताई, काय त्यांचं नाव, माझी जियाचं तर नाव काय घ्यायचं, जिया तर होतीच माझी. आणि आई, हा तुम्ही मला रागाचा सिम्बॉल पाठवलेला आहे, तू ऐकत नाही. नाही आई, मी तुमचं ऐकलेलं आहे. आणि खरंच तुम्ही लाईव्ह येत नाही, तुम्हाला मिस केलं म्हणून मी ती व्हिडिओ टाकलेली आहे की मी तुम्हाला खूप मिस करते. तुम्ही 3 दिवस झाले लाईव्ह आलेल्या नाही आहे. रेश्मा ताई, श्रुती ताई, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते. चिकन आणलेलं आहे आज 500 रुपयाचं लुशीचं चिकन तिथं आहे. आज करणार आहे चपातीचा कुर्मा, आलं लसणाची पेस्ट करायचं आहे, कांदा कापलेला आहे. आज शेवभाजी करणार आहे, आमटी झालेली आहे. हा वाटणाचा कांदा आहे, वाटणाचा नाही, शेवभाजीचा टमॅटो आहे, थोडा शेवभाजीचा कांदा आहे. हे वाटणाचं कोथिंबीर टमॅटो आहे. ही मिरची वाटलेली आहे. तर तुम्ही म्हणा असं खाली का ठेवलं, असं खाली यासाठी ठेवलं की मला सगळं व्यवस्थित समजतं. तर काल मी न सांगता लाईव्ह गेली, माझा मोबाईल अचानक ऑफ झाला. गुड्डी ताई, गुड्डी बेटा, तुम्हापेक्षा लहान आहे गुड्डी बेटा, तर राग नका येऊन. थोडी सगळ्यांनी, रेश्माताई झाल्या, प्रीतीताई झाल्या, सगळ्यांनी मला समजून घ्या. मला कोणाची नावं माहिती नाही काय नाही, पण तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभारी. खरंच खूप सर्वांचे छान छान कमेंट होते. नेहाताई, इतके म्हणजे मला काय सांगू, आनंद होतो. फक्त त्यात मी माझ्या आईला खूप मिस करते. आई, माऊली, तुम्ही प्लीज आज तरी लाईव्ह या, प्लीज प्लीज. हा माझा व्हिडिओ बघा आणि प्लीज आज लाईव्ह, की मला सगळ्यांना दाखवायचं की म्हणजे आई पण मला खूप छान सपोर्ट करते. माझे मानलेले नाती खूप खूप छान आहे. सगळी तुम्ही माझी ऑल फॅमिली आहात. धन्यवाद आणि आय लव्ह यू. श्री स्वामी समर्थ. तर चला मंडळी, लागू आपण आपल्या कामाला. सगळं तुम्हाला दाखवलेले आहे मेनू. पहिलेच आज चपातीचा कुर्मा बनवणार आहे बरं का. चपातीचा कुर्मा तुम्हाला माहिती आहे ना कसं बनवतात. मी बघा, मी दाखवते तुम्हाला. एक मिनिट. चपातीमध्ये मी काय केलेलं आहे, मिरची, लसूण, चपाती वाटून घेतलेली आहे. तसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे वाटण. मी काय दाखवून दिलेली आहे. आज कोथिंबीर काय चांगली भेटली नाही, मग कोथिंबीर नाही आज. आणि रविवार असल्यामुळं पोरं खेळायला गेलं. काही लायटर आहे का? तर स्वामींचं नाव घेऊन येऊ काढू. आता इथे शेव भाजीला ठेवलंय मी. आणि इथे चपातीचा कुर्मा. आज खूप टाईम झालेला आहे म्हणजे खूप म्हणजे खूपच. रविवार असलं की असंच माझा गोंधळ होतो बरं का. आणि त्यात आज ऑर्डर पण होती. ते शेव भाजीला तेल टाकले, त्या चपातीच्या कुर्म्याला तेल टाकले. वाटणं तर मी तुम्हाला सांगतच असते, वाटण मी सगळं कच्चं वाटून घेत असते. कढीपत्ता लागेल चिकनला. साहेबांनी दही नाही आणून दिली. कढीपत्ता बोलते, तेजपत्ता. त्याच्यात हिंग टाकूया, दोन्ही याच्यात थोडं थोडं. याच्यात थोडं हिंग टाकले, याच्यात थोडं हिंग टाकले. शेवभाजीला थोडी मोहरी टाकले, चपातीच्या कुर्म्याला थोडी मोहरी टाकली. जिरे फक्त आपण शेवभाजीलाच टाकले, चपातीत नाही. नंतर चपातीत वाटल्या गेलेले आहे. थोडा वेळ खाली मिक्सायला चमचा. वरतून द्यायचं कधी जवळ तडतडलेला आहे. तो भाजीला कांदा भरपूर लागतो मंडळी. तिथं पण तडतडलेला आहे. टाकू आपण.
चपातीचा कुर्मा खूप छान लागतो. चिकनच्या कालवणात तर एवढा भारी लागतो ना, काय सांगू तुम्हाला. आणि शेवभाजीमध्ये ना थोडं तेल जास्तच टाकायचं बरं का मंडळी. चपातीच्या कुर्म्याला कमी टाकायचं. हा चपातीचा कुर्मा माहिती आहे का मंडळी, पोरांच्या नाश्त्याला, सकाळी तुम्हाला नाश्त्याला नाही तर डब्यांना मस्त देता येतो बरं का. खूप छान लागतो. करून बघा एकदा. करत पण असाल तुम्ही लोक, पण मी आपली साधी गोळी माझी रेसिपी दाखवते. माझ्या सगळ्या रेसिपी कशा साध्याच असतात, खूप काही नसतं त्याच्यात. त्याच्यात थोडं मिरचीचं वाटण टाकूया. त्याच्यात टाकलेलं आहे वाटणाने आलं, लसूण, जिरं, म्हणजे मी कालच वाटून ठेवलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं ते. थोडं टाका, लहान लहान मुलं पण खातात. आता हे आमच्या डब्यावाल्यांना खूप आवडते. एक आहे माझे सरजी ऑर्बिटवाले, त्यांना खूप आवडते. तसं एक गुजराती मारवाडी लोकांना खूपच आवडतं. शेवभाजी हे त्यांचं फेवरेटच मेनू असतं बरं का. आता हे जास्त आपल्याला लाल नाही करायचं बरं का, थोडंसंच करायचं. याच्यात आपण हळद मीठ टाकून घेऊया. हळद टाकली तर थोडंसं मीठ टाकायचं, कारण का चपातीमध्ये आपलं मीठ असतं. तर आपण त्याच्याप्रमाणे याच्यात पण मीठ टाकून घेऊ. ह्याच्यात पण कमी टाकायचं, कारण का शेवमध्ये काय असतं, मीठ असतं बरं का, मग कमीच टाकायचं. त्याच्यात टाकू आपण टॅमॅटो. ह्याला घेतलाय मी कांदा, लसूण मसाला, अंबारीचा आणि हळद. मीठ आता आपण टाकून घेतलंय. टाकून घेऊया चपातीचा चुरा. याला घेऊ आपण खालून मस्त पैकी. झाला आपला चपातीचा चुरा. बघा बरं किती सोपीच आहे. याला आम्ही चपातीचा कुर्मा म्हणतो, कोणी चपातीचा चुरा बोलतो, कोणी काय बोलतो. एवढी चपाती वाटल्या नाही गेली, याला तुकडे करते एक मिनिट. बघा आपल्या चपातीचा चुरा किती छान दिसते बघा. खायला पण एवढा टेस्टी लागतो ना. खूप चपात्या उरल्या की चहावर पण काही लोक खातात, तर काही लोक चहावर नाही खात. तर त्यांच्यासाठी हा एकदम एक नंबर मेनू आहे. तर ओळूया आपण. अजून थोडं लाल करून घेऊया. पण सारखं सारखं हलवायचं, कारण ना लागल ते लागतं. थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आहे, त्याच्यात आपण टाकूया. जास्त नाही, थोडंसं घट्ट पाणी. हे आपलं झालेलं आहे. इथं आपण आता चिकन करायला घेऊ. खूप वेळ झालेला आहे आज. इथं ही कडे इथं घेऊन देऊ, काढून घेऊ. खूप छान झाले. त्याच्यात आपण मसाला काढलेला आहे, हा टाकू. पाणी टाकून थोडं शिजून देऊ. थोडं पाणी टाकून शिजून घेऊ. एकदम घट्टपणा येऊन त्याला पण शिजून घेऊ. लक्षात ठेवायच्या सगळ्यात टाकलं आपण, वाटण, मीठ, हळद, मसाला सगळं टाकलं. भरपूर पाणी टाकायचं, पण जरा शिजून घेतलं. त्याच्यात हे साईडला काढून इथं चिकनची तयारी करू. तर इथं बघायला मस्त कढी आलेलं आहे. इथं मिल्कवालं दूध आहे, एकदम भारी. ते आपण याच्यात आता टाकूया. एकदम साई साई होती, घट्ट होतं एकदम. अशा पद्धतीने तुम्ही शेवभाजी करून बघा. ते आपण काय करू, थोडं शिजून घेऊया. ठीक आहे, मस्त अजून शिजून घेऊया. ते तिकडं होत आहे. मग आता आपण काय करायचं, कढईमध्ये जरा तेल टाकून चिकनची तयारी करू. चिकनमध्ये ना कधी पण कमी प्रमाणात तेल टाका बरं का. तुम्हाला तिथून दिसत असेल जास्त, मी टाकलेलं आहे कमी, कारण का चिकनला ऑलरेडी तेल खूप सुटतं. मला दाखवते मी एवढ्या चिकनला किती. जर 2 किलो चिकन आहे हे, पसारा असला ना तर काही सुधरत नाही. काही सुधरत नाही. मला आता एवढी घाई झाली ना, एवढी लेट झाली ना, मी काय सांगू तुम्हाला मंडळी, खूप लेट झालेली आहे. चिकन धुवून ठेवूया.
ऑर्डरीचं चिकन होतं ते आणायला, कोंबडी कापणाऱ्याला वेळ, सगळाच वेळ. तर नको बोलली त्याला गर्दन तरी टाकतोच तो गर्दन. काय करायचं आता, एवढे मोठे मोठे पीस तोडलेत ना. दोन गर्दन टाकलं ते. तुम्ही कसं चिकन बनवता ते मला तुम्ही पण तुमची रेसिपी सांगून द्या प्लीज बरं का. तर तेलवर मी किती टाकलं होतं आता, म्हणजे थोडंच टाकलं होतं, व्हिडिओ स्टॉप झाली त्याच्यामुळे सॉरी. 1 किलो कांदा मी घेतला आहे 2 किलो चिकनसाठी बरं का. आता तो मस्त फ्राय करून घेते, तो सुद्धा भांडी घासून घेते. हे पण इकडे झालेलं आहे आपलं. त्याच्यात अजून थोडं पाणी टाकून शिजवून घेते. अजून पाणी टाकूया. एवढं पाणी बस होईल याला. ठीक आहे बस. नंतर शेवटी उकळी आली ना मग शेव टाकायची. तसं तर हे लाल करून घेऊ. त्याच्यासाठी आठवणीने दुसरा चमचा घेतलेला आहे. तसं तर काय करू, भांडी वगैरे घासून घेऊ, सगळं आवरून घेऊ, इथे मसाले काढून घेऊ. झाले बघा. तर टाकतो शेव. ही झाली आपली शेव भाजी. पहिला थोडीशी शिजून घेऊया. पाणी जरा कमीच पडलं, जरा गरम करून टाकायचं. याच्यात पाणी लागलं तर तुम्हाला. हे आपला कांदा पण झाला बघा लाल करून. अर्धी भांडी झाली घासून. अजून थोडा लाल करून मग ते वाटून टाकू. त्याच्यात थोडं पाणी टाकायला लागेल मला. पाणी का टाकलं माहिती का, कारण आहे ना शेव असते ना ती पाणी ना जिरपून घेते, त्याच्यामुळे पाणी जास्त टाकायचं. आता मस्त ते झालं आपलं लाल लाल बघा मस्त. त्याच्यात टाकलं पुढे वाटण. हे पण मस्त शिजून घेऊया. झाले लाल. याच्यात मी मसाला घेतला बघा आपला घरचा मसाला, तो मी तुम्हाला सांगितला होता तो मसाला. आणि हळद टाकली. आता थोडंसं हलवून घेऊया. टाकू आपण लिंबू. माझा मोबाईल लय तापलेला आहे मंडळी, काय सांगू तुम्हाला. थोडं पाणी टाकून एकदा तरी येऊपर्यंत शिजून घेऊया. ठीक आहे. त्यात मीठ पण टाकायचं, चवीनुसार मीठ टाकूया. तरी मस्तपैकी झाली बघा आपली ग्रेव्ही तयार. किती छान झाली बघा. त्याच्यात टाकूया आपण हे चिकन. थोडंसं चिकन याच्यात शिजून घेऊ आणि साईडला गरम पाणी करून ठेवूया. मंडळी आजचा ब्लॉग मी इथं संपवत आहे. तुम्हाला चिकन दाखवत आहे. याच्यात टाकायचं. हे बघा किती मस्त झालेलं आहे. त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि थोडं शिजून घ्यायचं. ठीक आहे. सगळं आवरून पण झालंय. तर आजचा ब्लॉग इथं संपूया. भेटूया उद्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपी घेऊन भेटेल मी तुम्हाला. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवत आहे. तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटू उद्या. बाय.